जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्ही आमचे व्हिडिओ का बघता? तुम्ही आमच्या चॅनलला का सबस्क्राईब केलं आहे याचा कधी तुम्ही विचार केला का? आम्ही तुमच्यापर्यंत काय पोचवतो? आम्ही तुमच्यापर्यंत पोचवतो स्वामींचे विचार। आम्ही तुमच्यापर्यंत पोचवतो स्वामींबद्दल असलेली माहिती। आम्ही कधीही तुम्हाला कुठलेही चुकीचे उपाय वगैरे करायला सांगत नाही। आम्ही कधी सांगत नाही की हा उपाय करा, तुम्हाला एवढे पैसे भेटतील। आम्ही तुम्हाला असं कधी सांगत नाही की तुम्ही घरामध्ये हे आणा ते आणा, तुम्हाला धनलाभ होईल। आम्ही तुम्हाला फक्त जीवनात कसं वागायचं, काय करायचं याची माहिती पुरवत असतो। म्हणून तुम्ही चुकीच्या लोकांना सबस्क्राईब केलं नाही याचा तुम्हाला आनंद असायला हवा। कारण आजकाल मी बघत आहे आपल्या यूट्यूबवरती खूप लोक चुकीची माहिती पाठवत आहेत आणि आपणही ती माहिती बघतो आणि आपल्याला त्या माहितीचा अवलंब करायला देखील खूप आवडतं। आपण ती माहिती बघतो आणि तसंच वागतो। आपल्यालाही वाटतं की हो, खरंच असा उपाय केल्याने आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होऊ शकते। परंतु भक्तांनो, तुम्हाला एक गोष्ट माहिती नाही, स्वामी समर्थांनी आत्तापर्यंत कधीच आपल्याला असं सांगितलंच नाही की तुम्ही हा उपाय करा, तो उपाय करा, तुम्हाला धनलाभ होईल। तुम्ही मला एक गोष्ट सांगा, जर आपण कष्टच केले नाही, आपण मेहनतच केली नाही, आपण फक्त घरामध्ये बसून राहिलो आणि वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असलो तर कशा प्रकारे लक्ष्मी आपल्याकडे येईल? आपण जर आपल्या घरात स्वच्छता ठेवली नाही, आपण आपल्या घरात शांतता ठेवली नाही, घर जर प्रसन्नच ठेवलं नाही तर लक्ष्मी आपल्या घरात कशी येईल? त्यासाठी तुम्हाला योग्य ती माहिती असायलाच हवी। जीवनात एखादं ध्येय पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही मेहनत करत असाल आणि त्या मेहनतीबरोबरच तुम्ही आपल्या स्वामी माऊलींची भक्ती करत असाल तर तुमची ती मेहनत नक्की फळास येईल। परंतु तुम्ही यूट्यूबवरती बघून जर चुकीचे उपाय करत असाल तर तुम्हाला कधीच यश मिळणार नाही। कारण देव स्वतः सांगतात, बाळा तू फक्त प्रयत्न कर, तुझ्या प्रयत्नाला मी यश देईल। बाळा तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, मी अशक्यसुद्धा शक्य करेल। म्हणून विश्वास ठेवा, परंतु योग्य त्या गोष्टींवरच ठेवा। देवाने कधी आपल्याला स्वतःला येऊन सांगितलं का की तू माझा हा उपाय कर, मी तुला खूप करोडपती बनवतो? देव म्हणतात पैसा म्हणजेच सर्व नाही। देव म्हणतात पैसा म्हणजे सर्व नाही, पैसा असला तरच माणूस सुखी आहे असं अजिबात नाही। तुम्ही जगात बघा, काहींकडे खूप पैसा आहे परंतु त्यांना सुख नाही। त्यांचं काही ना काही आजारपण रोज निघत आहे, नवनवीन त्यांना आजार जडत आहेत। काहींना रात्री झोप येत नाही। मग तुम्ही विचार करा, कितीही पैसा असला तरी या पैशाचा उपयोग तरी काय? म्हणून जर रात्री ज्याला निवांत शांत झोप येते, ज्याला कुठलाच आजार नाही, ज्याच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य आहे, ज्याच्या घरात लक्ष्मीचा जरी जास्त आधार नसला तरी पोटा पाण्यापुरता आहे, ज्याच्या घरातील मुली स्त्रिया या खळखळून हसतात, आनंदाने राहतात, तोच माणूस म्हणजे खरा श्रीमंत होय। आपल्याला श्रीमंताची व्याख्या एवढीच माहिती आहे की ज्याच्याकडे प्रचंड पैसा तो श्रीमंत व्यक्ती। भक्तांनो, आपण जीवनात हेच शिकलो का? आपण शिकलो चुकीचंच शिकलो। आपण जी माहिती पाहिली ती चुकीची पाहिली। म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत चांगली आणि सत्य माहिती घेऊन येत आहोत। तुम्ही आपल्या यूट्यूबवरती खूप काही असे व्हिडिओ बघितले असतील की काही लोक म्हणतात की एक नंबर आहे, तो नंबर तुम्ही कागदावरती लिहा, त्या कागदाची घडी घाला आणि तो कागद आपल्या पर्समध्ये ठेवा।
तुम्हाला खूप धनसंपत्ती लाभेल. स्वामी समर्थांनी असं कुठेच सांगितलं नाही की तुम्ही असा नंबर लिहा किंवा एखादी चिठ्ठी आपल्या पर्समध्ये ठेवा. ही सर्व अंधश्रद्धा पसरवण्याची काहीतरी खेळी आहे आणि यामुळे आपला धर्म बदनाम होत आहे. याने लोकांच्या आरोग्यावरती, मानसिकतेवरती परिणाम होत आहे. एखाद्यावरती खूप सारं कर्ज असेल तर त्याचं डोकं चालत नाही की ते कर्ज कसं फेडावं, आणि हे लोक अशा लोकांचा मानसिक छळ करत आहेत आणि ही सर्वात मोठी चूक ते करत आहेत. तुम्ही या अशा लोकांपासून सावध राहायला हवं. देव कधीच म्हणत नाही की माझ्यासाठी एवढा पैसा खर्च करा, माझी पूजा ठेवा आणि त्या पूजेला 50,000 खर्च करा, असं देव कधीच सांगत नाही. मग आपण अशी मोठी चूक का करतो? कधीकधी आपल्याकडे पैसे नसतात, आपण व्याजाने पैसे काढतो आणि देवाचा मोठा कार्यक्रम ठेवतो आणि ते आपल्याला एखाद्या माणसाने सांगितलेलं असतं. देवाच्या नावाखाली तो आपल्याला पैसे खर्च करायला लावतो. परंतु लक्षात घ्या, देव म्हणतात तू जर 10 रुपये कमवले ना तर त्यातील 2 रुपये दानधर्म कर. ते दानधर्म करण्यासाठी सांगतात, ना की कुठली पूजा करण्यासाठी सांगतात. गरजू व्यक्तींना तुम्ही अन्नदान करा, गरजू व्यक्तींना कपडे लत्ते द्या, गरीब गरजू व्यक्तींना, मुलामुलींना वह्या पुस्तकं द्या. ती खरी आपली भगवंताची सेवा आहे. की एखादी पूजा करणे म्हणजे देवाची सेवा नाही. पूजा करायची असेल जरूर करा, परंतु त्यासाठी कोणाकडून कर्ज घेऊन ती पूजा करू नका. तुम्हाला जर कुठून खूप सारे पैसे जर तुम्ही कमवले असतील तर नक्की पूजा करा. आपल्या धर्माची बदनामी होईल असं अंधश्रद्धेचं काम कधीच करू नका. आजकाल देवाच्या नावाखाली जिथे तिथे बाजार चालू आहे. देवही खूप नाराज असतील, कारण त्यांच्या नावाखाली लोक एकमेकांना लुटत आहेत. म्हणून आपल्याला अशा लोकांचा आसरा घ्यायचा नाही किंवा त्यांचं काही ऐकायचं नाही. अशीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत रोज घेऊन येणार आहोत. आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा. हीच आपली खरी स्वामी सेवा असेल. तुम्हीही हे व्हिडिओ रोज बघायला आवडणार असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.